गढ़चिरौली जारा मंडी क्षेत्र अंतर्गत आने वाले छत्तीसगढ़ सीमा से सटे जंगल परिसर में जवान और नक्सलियों की मुठभेड़ में 12 नक्सली ढेर हुए तो वहीं एक उपनिरीक्षक घायल होने की जानकारी है। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। गढ़चिरौली जिले के जारा मंडी क्षेत्र अंतर्गत आने वाले छत्तीसगढ़ सीमा से सटे जंगल परिसर में 17 जुलाई को दोपहर करीब 2 बजे के दौरान जवान और नक्सलियों में मुठभेड़ हुई। इसमें जवानों ने 12 नक्सलियों को मार गिराने में सफलता हासिल की। इस दौरान एक उप निरीक्षक घायल है। दौरान उप मुख्यमंत्री और गृह मंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री अजित पवार यह जिले के दौरे पर थे। जिले से बाहर निकलते ही घने जंगल में मुठभेड़ हो गई। प्राप्त जानकारी के मुताबिक अहरी तहसील के वडालपेट में स्टील निर्मित प्रकल्प के भूमि पूजन के लिए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार और उद्योग मंत्री उदय सामंत हेलीकॉप्टर से आए थे। कार्यक्रम खत्म होने के बाद उन्होंने जिला छोड़ने के बाद एटापल्ली तहसील के जारा मंडी क्षेत्र अंतर्गत आने वाले बांडोली जंगल परिसर में C60 पथक के जवान नक्सल विरोधी अभियान चला रहे थे। तभी इंटला गांव के पास जंगल में घात लगाए बैठे नक्सलियों ने गोलीबार शुरू किया। दौरान पुलिस ने भी नक्सलियों की दिशा से प्रत्युत्तर देते हुए गोलीबार किया। इस मुठभेड़ में एक पुलिस उप निरीक्षक घायल हुए। उन्हें उपचार के लिए हेलीकॉप्टर से नागपुर में ले जाया गया। उनकी हालत अब खतरे से बाहर है। मुठभेड़ में 12 नक्सली मारे गए, ऐसी जानकारी पुलिस अधीक्षक नीलोत्पल ने दी। काल 18 जुलै 2024 रोजी सकाळी एक खात्रीशीर माहिती भेटली होती गडचिरोली पोलिसला की वंडोली गाव आहे गडचिरोली कांकेर बॉर्डरवर, तिथे 12 ते 15 जहाड नक्षलवादी आगामी होणारे नक्षल सप्ताहाच्या अनुषंगाने तिथे कॅम्प त्यांनी टाकले आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ DYSP ऑपरेशन्स विशाल नागरगोजे आणि त्यांच्यासोबत 7 C60 चे पथक सुमारास 200 C60 चे कमांडोज ऑपरेशनसाठी रवाना करण्यात आला होता। प्रचंड पाऊस मध्ये पण आमची टीमने 5 भरलेले नाले क्रॉस करून तिथे जाऊन जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन्स करत होते तेव्हा नक्षलवादीने त्यांच्यावर भारी प्रमाणात गोळीबार सुरू केले आणि त्यामध्ये चोख प्रत्युत्तर देऊन सुमारास 6 तास 1 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्युअस प्रचंड पाऊसमध्ये 6 तास ते फायरिंग सुरू होता आणि अप्रॉक्सिमेटली 2000 पेक्षा जास्त राऊंड गडचिरोली पोलीसचे कालचे ऑपरेशनमध्ये यूज झालेला आहे आणि 6 तास नंतर नक्षलवादीने धनधनाट जंगलचे फायदा घेऊन आणि अंधारचे फायदा घेऊन ते काही नक्षल तिथून पळून गेले आणि एरिया सर्चमध्ये रात्री आम्हाला 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेला आहे, ज्यामध्ये 7 पुरुष आणि 5 महिला माओवादीची समावेश आहे आणि हे 12 मृतदेह सोबत आम्हाला 11 हथियार पण सापडलेला आहे, ज्यामध्ये 7 ऑटोमॅटिक वेपन, 3 AK-47, 1 SLR, 2 इन्सास आणि 1 कार्बाइन यांच्यासोबत 2 बॅरल ग्रेनेड लॉन्चर पण आम्हाला सापडलेला आहे आणि 1 303 चे वेपन आहे। आणि हे जे 12 काडर्सचे लेट नाईट जे आम्ही शिनाख्त केलेला आहे, सरेंडर काडर्सने त्यांची ओळख पटवून दिली आहे आणि त्यामध्ये सर्व जे काडर आहे ते सीनियर रँक्सचे काडर आहे। त्यामध्ये 3 डिव्हिजनल कमिटी मेंबर्स आहे। योगेश तुलावी म्हणून डिव्हिजनल कमिटी मेंबर इन्चार्ज ऑफ चातगाव कसनसूर दलम आहे। त्याच्या व्यतिरिक्त लक्ष्मण अलियास विशाल आतराम आहे, इन्चार्ज ऑफ एकंदरीत जे कोरची टिपागड एलओएस होते त्यांचे इन्चार्ज होते ते आहे आणि प्रमोद कचलामी आहे डिव्हिजनल कमिटी मेंबर आणि ते इन्चार्ज होते टिपागड एलओएस। त्या व्यतिरिक्त 4 एरिया कमिटी मेंबर्स पण त्यांचे समावेश आहे आणि 5 प्लटून मेंबर। एकत्रित फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अगर आम्ही बक्षीस बघितले तर 86 लाख रुपयाचे त्यांच्यावर बक्षीस होते आणि त्यांच्यावर सर्व मिळून 300 पेक्षा जास्त गुन्हे सर्व नक्षलवाद्यांवर होते, ज्यामध्ये खुनाचे प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल होते। आणि या जे मुठभेड झालेले आहे त्यांचे सर्वात मोठा यश हे आहे की सध्या उत्तर गडचिरोलीमध्ये 2 आर्म्ड फॉर्मेशन ऍक्टिव्ह होते गडचिरोलीमध्ये। एक कोरची टिपागडचे जॉईंट दलम होते आणि चातगाव कसनसूरचे जॉईंट दलम होते। दोन्ही मिळून एकूण 12 आर्म्ड फॉर्मेशनची मुवमेंट होते, 5 टिपागड एलओएस मध्ये आणि 7 चातगाव कसनसूर दलम मध्ये। आणि कालचे जे मुठभेड झालेले आहे त्यामध्ये पूर्ण टिपागड एलओएस आणि चातगाव कसनसूर दलम पूर्ण दोन्ही आर्म्ड फॉर्मेशनचे निपटारा झालेला आहे आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे की सध्या उत्तर गडचिरोलीमध्ये एक पण सशस्त्र माओवादी किंवा कोणतेही आर्म्ड फॉर्मेशन शिल्लक राहिलेला नाही आहे।
आणि हे गडचिरोली पोलीसचे जे मागचे 3 वर्षाचे जे 4 वर्षाचे जे सस्टेन्ड एफर्ट्स आहे त्यांचे नतीजा आहे. आणि मागचे 4 वर्षामध्ये आम्ही एकूण 80 जहाड माओवाद्यांना कंठस्थान घालण्यामध्ये गडचिरोली पोलीसला यश प्राप्त झालेलं आहे. 102 माओवाद्यांना आम्ही अटक केलेला आहे आणि 29 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. आणि या पूर्ण कारवाई जे झालेलं आहे यामध्ये माननीय IG ANO संदीप पाटील सर, DIG गडचिरोली रेंज अंकित गोयल सर आणि आमचे पूर्ण टीम 4ही ॲडिशनल SPs आणि सर्व DYSPs आणि C60चे बहादूर ऑफिसर्स आणि जवान यांचे खूप मोठं योगदान आहे. या ऑपरेशनमध्ये आमचे 3 अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहे. तिघांना बुलेट इंजरीज आहे. एक PSI सतीश पाटील आहे C60चे, एक पार्टीचे प्रभारी अधिकारी होते ते, त्यांना बुलेट इंजरी आहे. आणि 2 C60चे जवान आहे शंकर पोटावी आणि विवेक शिंगोडे यांना पण बुलेट इंजरीज आहे. 3ही लोकांना आम्ही नागपूरमध्ये एक हॉस्पिटलमध्ये त्यांचे ट्रीटमेंट सुरू आहे आणि सध्या ते आउट ऑफ डेंजर आहे. आणि हे मागचे 2.5 वर्षमध्ये मर्दिनटोला एन्काउंटर नंतर गडचिरोलीचे सर्वात मोठा एन्काउंटर आहे आणि वेपन प्रोफाईल पण चांगला आहे. आणि या एन्काउंटर नंतर उत्तर गडचिरोलीचे पूर्ण माओवादी चळवळीचे सफाया झालेला आहे असे मानण्यामध्ये हरकत नहीं है. मुठभेड़ के बाद परिसर में शोध मुहिम तीव्र करने की जानकारी उन्होंने दी. दौरान जवान और नक्सलियों में करीब 6 घंटे तक संघर्ष चला. रात 8 बजे मुठभेड़ रुकी. बाद में जब इलाके में सर्च ऑपरेशन चलाया गया तो 12 माओवादियों के शव मिले. घटनास्थल पर 3 AK-47, 2 बंदूक, 1 कार्बाइन, 1 SLR, 7 ऑटोमोटिव हथियार मिले हैं, जिसके बाद वहां नक्सल विरोधी अभियान और तीव्र किया गया. मारे गए 12 नक्सलियों में से 2 की पहचान हो गई है. इसमें टीपागढ़ दलम की प्रभाग समिति के सदस्य लक्ष्मण आतराम, विशाल आतराम शामिल है. बाकी 10 लोगों की पहचान का काम शुरू था. इस बीच यह पिछले कुछ वर्षों में सबसे बड़ी मुठभेड़ है और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गडचिरोली पुलिस के कार्य की प्रशंसा की है. उन्होंने C60 के जवानों के लिए 51 लाख रुपए के इनाम की घोषणा की है.